नमस्कार, मी आनंद सोंडके, प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस। आपण आज अर्धापूर तालुक्यातील शहापूरवाडी परिसरात आहोत। या ठिकाणी एक स्वामी समर्थ मंदिर आहे। असंख्य भावी भक्त अर्धापूर शहरातीलच नव्हे, नांदेड जिल्ह्यातील या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। आज प्रकट दिनानिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले। त्यात काकडा असो, यज्ञ असो किंवा महापूजा, कीर्तन अशी विविध प्रगट दिन साजरा करण्यात आला। तसेच सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरही यावेळेस घेण्यात आली। या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदान चांगला प्रतिसाद देत रक्तदानही केले। या ठिकाणी या स्वामी समर्थ मंदिराचे महाराज आहेत, साबळे महाराज। आपण त्यांच्या संवाद साधत। तर आज सकाळपासून काय धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले होते? अच्छा, या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने या दरबारामध्ये आपण 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तिन्ही दिवस, एका दिवसाची रूपरेषा सांगतो तशीच तिन्ही दिवस चालेल। सकाळी 4 वाजता काकडा आरतीने सुरुवात होते। काकडा आरती झाल्यावर लगेचच 5 वाजता महाराजांचा महाअभिषेक, महाराजांच्या अभिषेकासोबत गणरायाचा अभिषेक, नरसिंह भगवंताचा अभिषेक, साईनाथ महाराजाचा, माणिक प्रभू महाराजाचा, 12 ज्योतिर्लिंगाचा, विठ्ठल रुक्मिणीचा, शन्नेश्वर महाराजाचा, हे सर्व अभिषेक आणि पूजा, यथाविधी पूजा झाल्यावर 7 वाजता सकाळची आरती नित्यनेमाने दररोज होते। त्यानंतर 7 ते 9 किंवा 4 ते 9 या दरम्यान गुरुचरित्राचे पारायण, स्वामी चरित्राचे पारायण या ठिकाणी असंख्य भाविक भक्त करतात। 9 ते 12 या वेळेमध्ये तीनही दिवस आपण कीर्तनाचे, मोठ्या मोठ्या महाराजांच्या अमृतवाणीमधून या ठिकाणी भक्तांच्या सेवेसाठी कीर्तनाचं आयोजन केलं होतं। काल राम महाराज पांगरेकर मुंबई यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता। आज सदानंद महाराज आळंदीकर यांची कीर्तनाचा कार्यक्रम होता। तर उद्या प्रभाकर महाराज पुयड यांचे कीर्तनाचा कार्यक्रम आहे। तिन्ही दिवस वेगवेगळे महाप्रसादाचे सुद्धा यजमान आहेत। कीर्तन संपल्यावर लगेच 12ची नैवेद्य आरती होते। 12ची नैवेद्य आरती झाल्यावर अर्धा तास चालते आणि ते झाल्यावर लगेच 12:30 ते 5:30 या वेळामध्ये हजारो भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात। असंच तिन्ही दिवस प्रगट दिनाचा कार्यक्रम होता। तसंच आजचा या प्रगट दिनाच्या निमित्ताने रक्तपेढीला कोटी ब्रह्मांड नायकाच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन केलं होतं आणि त्यामध्येही रक्तदात्यांनी भरपूर प्रतिसाद दिला। कोण्या न कोण्या एखाद्या पेशंटचा जीव वाचावा असं आपण प्रथमतः रक्तदात्यांना सांगितलं होतं। त्याप्रमाणे रक्तदात्यांनी भरपूर सहकार्य केलं। रक्तदान शिबिराचं आयोजन चांगल्या प्रकारे चाललं। महाप्रसादही, हजारो भाविकांनी महाप्रसादही घेतला आणि असंच कार्य हे अखंड आपल्या इथून चालू राहते। प्रत्येक गुरुवारी कोण्या न कोण्या सद्भक्ताच्या हातून महाराज ही अन्नदानाची महत्त्वपूर्ण सेवा घडवून आणतात आणि त्या अन्नदात्याकडून प्रत्येक गुरुवारी अन्नदान होते। जर कोण्या महिन्यामध्ये 1-2 वेळेस नसेल तर आपण स्वतः संस्थांकडून महाप्रसादाचं आयोजन करत असतो।